नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गुढीपाडव्याला मानाचं स्थान असलेली घाटी किंवा साखरेची माळ अगदी 2 ते 3 मिनिटात होणारी रेसिपी कशी बनवायची त्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर त्यासाठी इथे मी ही छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि याच्यात पहा अगदी थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि हे छोटं फुलपात्र अर्ध पाणी घेतलेलं आहे. आपल्याला एवढंच लागणार आहे. तर आता आपण पाक करूया. आणि आपल्याला साखरेची माळ बनवण्यासाठी एवढंच साहित्य पुरेसं आहे. तर आता आपण याचा पाक बनवूया. तर आता आपला पॅन गरम झालेला आहे. तर याच्यात आपण पाणी घालूया आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला साखर घालायची, म्हणजे कसं पाक एकदम पटकन तयार होतो. आणि शक्यतो पाक बनवायला पसरट बुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे कसं सगळीकडून जास्त जर जाळ लागला तर लवकर असा पाक आपला तयार होतो. आणि हे पाण्यालाही उकळी आलेली आहे. तर याच्यात आपण घालूया साखर. तर एवढ्या साखरेत आपले 9 ते 10 साखरेच्या गाठी अशा तयार होतात. आणि मोठाच गॅस ठेवायचा आणि हे हलवत राहायचं, म्हणजे पाक असा पटकन होतो. आणि तुम्हाला जर साखरेचा आणि पाण्याचा अंदाज आला नाही तर काय करायचं, साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आणि मग त्याचा पाक आटवून घ्यायचा. आता साखर सगळी वितळलेली आहे आणि पाकही बऱ्यापैकी चिकट झालेला आहे. तर आता गॅस कमी करायचा आणि आता कमी गॅसवर पाक शिजवून घ्यायचा. मोठ्याच गॅसवर जर आपण पाक शिजवत राहिलो तर पटकन अगदी घट्ट होतो आणि मग त्याच्यात परत साखर बनायला तयार होते. म्हणून बारीक गॅसवर आता शिजवून घेऊया. आणि आपला पाक आता तयार झालेला आहे. हे अशी खर यायला लागलेली आहे. आपल्याला पाक असा 1 किंवा 2 तारे असा करून नाही घ्यायचा, तर पूर्ण त्याचा असा थेंब घ्यायचा आणि तो असा पसरतोय का कसा पाहायचा. हे एकदम घट्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाक करून घ्यायचा. आता आपला पाक पक्का झालेला आहे. आणि हे गोळी आपण आत्ता टाकलेली हे अगदी अशी कडक झालेली आहे. तर आता ह्या स्टेपला आपल्याला बेकिंग सोडा घालायचा. बेकिंग सोडा घातल्यामुळे काय होतं, अगदीच गाठी अशा मऊ आणि खुसखुशीत होतात. आणि बेकिंग सोडा जर नाही घातला तर मग गाठी जरा कडक होतात. तर इथून पुढची स्टेप आपल्याला आता फास्ट करायची. आणि आपला पाकही तयार झालेला आहे. तर आपण पुढची तयारी करूया. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. आणि ह्या गाठी आपल्याला ताटात वगैरे नाही करायच्या, तर आपण ह्या आप्पे पात्रात बनवणार आहोत. त्यासाठी मी असा जाड दोरा घेतलेला आहे आणि हा दोरा थोडासा ओला करून घ्यायचा, म्हणजे तो आप्पे पात्रात अगदी असा व्यवस्थित बसतो. दोरा जर व्यवस्थित बसला तर मग गाठी आपल्या बरोबर अशा बसणार. व्यवस्थित असं दोरा चिटकून ठेवायचा, म्हणजे गाठीचा दोरा सुटणार नाही. आणि आता आपण याच्यावर पाक घालून घेऊया. आणि ही पाकही आपला मस्त आता तयार झालेला आहे. आणि आता ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची. तर अशा गाठी आपण घालून घ्यायच्या. जेवढ्या आपल्याला आकाराने हव्या तेवढ्या घालायच्या, कारण काय होतं, हे मिश्रण लगेच असं घट्ट होत जातं. आणि हे मिश्रण जर पातळ ठेवलं तर काय होतं, मग त्याच्या गाठी अशा व्यवस्थित होत नाही, चिकट चिकट होतात. आणि ह्या गाठी मात्र आपण 5 ते 6 महिने जरी ठेवल्या तरी याला काहीही होत नाही, कारण आपण आप्पे पात्रालाही तेल लावलेलं नाही. आणि एकदम स्पंजी अशा ह्या गाठी होतात. आणि हे आपल्या सगळ्या साखरेच्या गाठी अशा घालून झालेल्या आहेत. आणि याला आता आपण अर्धा तास असं बाजूला ठेवूया, कारण याला झाकण वगैरे अजिबात लावायचं नाही. हे कडक झालेले आहेत, तरी पण आपण याला अर्धा ते पाऊण तास असं ठेवून देऊया. तर तोपर्यंत इथे मी पाक केलेलं भांडंही असं हे केलेलं आहे. पाणी घातलं की लगेच स्वच्छ होतं. तर त्या भांड्यात
पाक केलेल्या भांड्यात पाणी घालायचं आणि उकळून घ्यायचं, लगेच ते स्वच्छ होतं. तर आता आपण हे बाजूला ठेवूया. हे पहा, साखरेच्या माळीलाही आपल्या अर्धा तास झालेला आहे. तर आता आपण निघती का कशी काढून पाहूया. मोकळी झालेली आहे हे पहा. आणि जे थोडंसं असं निघत नाही त्याला थोडंसं असं सुरीच्या साहाय्यानं मोकळं करून घ्यायचं. हे पहा, लगेच निघते. थोडंसं टच केलं की आपलं आप्पे पात्र नॉनस्टिकचं असल्यामुळं सगळी माळ आपली अशी अलगद निघत आहे. हे पहा. हे पहा, हे पहा, आपली साखरेची माळही तयार झालेली आहे. 9 किंवा 7 मण्याची आपल्याला जेवढी हवी तेवढी करून घ्यायची. अगदी मस्त अशी तयार झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.